गेल्या वेळी जे सरकार आलं ते त्या सीडीमुळेच आलं असल्याचा मोठा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। शिंदेंचं सरकार नाशिकच्या त्या सीडीमुळे आलं, तसंच सत्तापालट त्या सीडीमुळेच झालं, एवढा मोठा तो प्रकार आहे असं विधान केलंय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे विजय वडेट्टीवार यांनी। दरम्यान एकीकडे हनी ट्रॅपवरून हनी नाही ट्रॅप नाही असं शुक्रवारी मुख्यमंत्री म्हणाले, मात्र त्या संदर्भात फार मोठी माहिती सरकार आणि विरोधकांकडेही आहे असा खुलासा विजय वडेट्टीवारांनी केला। दरम्यान ज्यावेळी दाखवू तेव्हा तिकीटच लावावं लागेल एवढा भक्कम पुरावा त्या ठिकाणी आहे असा धक्कादायक खुलासा विजय वडेट्टीवारांनी केलाय। राजकीय वर्तुळात यामुळे खळबळ उडालेली आहे। नेमकी ही सीडी कोणती आणि त्यामध्ये काय होतं ज्यामुळे राज्यात थेट सत्तापालट झालं, या संदर्भात सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे। त्यावेळेस शिंदे सरकार जे आलं ते अशाच नाशिकच्यामुळे ते शिंदेंचं सरकार जे काही सत्ता पालट झाली ती सत्ता पालट ते सीडीमुळेच झाली, एवढा मोठा ते प्रकरण आहे। अनेक ऑफिसर, अनेक IAS असतील, अनेक माजी आजी जे काही आहेत त्याच्यात खूप मोठी माणसं आहेत, त्यावर काही अधिक बोलण्याची गरज नाही। ते ज्यावेळेस आम्ही दाखवू त्यावेळेस मग आम्हाला तिकीटच लावावी लागेल 10-20 हजार रुपयाची, आणि ते तिकीट लावूनच ते सगळं चित्र दाखवावं लागेल। पण ते निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलावं लागेल, कारण एवढा भक्कम पुरावा त्या ठिकाणी आहे। हनी ट्रॅपवरून हनी नाही ना ट्रॅपही नाही असं मुख्यमंत्री म्हणाले, पण त्या संदर्भात फार मोठा माहिती सरकारकडे आहे, विरोधी पक्षनेत्याकडे आहे। कोणाच्या पर्सनल आयुष्यात डोकावण्याचा कोणाला अधिकार नाही, म्हणून आपण चूप आहोत। नाशिकमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हनी ट्रॅप प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे। नाशिकमधील संबंधित हॉटेलची वादग्रस्त रूम सील करण्यात आली। हॉटेलच्या रूममध्ये कॅमेरे बसवून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे व्हिडिओ तयार करण्यात आले असं समोर आलंय। विधिमंडळात नाशिकमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हनी ट्रॅप प्रकरणाची चर्चा झाल्यावर प्रकरणाच्या चौकशीकरता तपास यंत्रणा नाशकात तळ ठोकून आहे। तब्बल 72 वरिष्ठ अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून जमीन व्यवहाराची अनेक कामं आणि लायझनिंग करणारे आता तपास यंत्रणेच्या रडारवर आलेले आहेत। काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्यातील अनेक अधिकारी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा आरोप केला होता। यावर आज सभागृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं। शुक्रवारी हे उत्तर दिलेलं आहे। नाना भाऊंनी बॉम्ब आणला पण आमच्यापर्यंत बॉम्ब आला नाही असा टोला देवेंद्र फडणवीसांनी शुक्रवारी लगावला। ना हनी आहे ना ट्रॅप आहे, हनी ट्रॅपची कोणतीही घटना आणि तक्रार समोर आलेली नाहीये असं मुख्यमंत्री म्हणाले। यावरून नाना पटोलेंनी टीका केली। गंभीर विषय मुख्यमंत्र्यांनी गमतीनं घेतला असून हनी ट्रॅप प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे असा आरोप पटोलेंनी केलाय। जे हनी ट्रॅप, कोणचा हनी ट्रॅप यांनी आणला मला समजतच नाही। आणि नाना भाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे, नाना भाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब। बरं आमच्याकडे, बरं तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना। ना हनी आहे ना ट्रॅप आहे। नाना भाऊ असं एक कुठली घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे, पण माहोल असा क्रिएट होतोय आजी माजी मंत्री आता सगळे एकमेकाकडे पाहून राहिले। इकडे आजी मंत्री आहे, इकडे माजी मंत्री आहे। हे आजी मंत्री आहे का माजी मंत्री आहे? कोण फसलंय हनी ट्रॅपमध्ये? कुठल्याही आजी माजी मंत्र्याच्या हनी ट्रॅपचं या ठिकाणी तक्रारही नाही, पुरावेही नाही, अशी घटनाही समोर आलेली नाही। मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं विधानसभेमध्ये झालेल्या घटनेचं ते झालंच नाही। एक गुन्हा दाखल झाला होता नाशिकमध्ये एका ॲडिशनल कलेक्टरच्या माध्यमातून, त्या महिलेचं नाव कोण होती त्याच्याबद्दलचं वर्णन केलं नाही, आणि कसं हे प्रकरण दाबता येते हा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। अधिकारी आणि काही मंत्री त्याच्यामध्ये समाविष्ट आहे। मी काल पण बोललो, परवा पण बोललो
की मला कोणाचं चरित्रहनन करायचं नाही. पुढच्या बातमीकडे आपण वळूया. आत्ता आपण जी प्रतिक्रिया बघितली ती नाना पटोलेंची हनी ट्रॅप संदर्भातली होती, ज्यावर शुक्रवारी देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. राज आणि उद्धव ठाकरेच सांगतील एकत्र यायचंय का? आम्ही विचाराच्या नात्याने मानलेले भाऊ, मविया म्हणून आम्ही तिघं एकत्र राहावं ही आमची भूमिका आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलेलं आहे. मनपा निवडणुकीवरून विजय वडेट्टीवार यांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे. विचाराच्या नात्याने आम्ही एकत्र आलेले आहोत. मवियातले 3 पक्ष, काँग्रेस, शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा. आता राज ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यायचं का हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असंही ते म्हणाले. बघा, आता त्या 2 भावांचं 2 भावांना विचारलं पाहिजे. आम्ही ते सख्खे भाऊ नाही, पण चुलत भाऊ तरी आहेत. पण आम्ही दूरचे भाऊ आहोत. रक्ता नाही आमचं नातं नाही, थोडासा विचाराच्या नात्यांनी मानलेले भाऊ आम्ही आहोत. त्यामुळे ते आम्हाला विचारून काही आतल्या घरातल्या गोष्टी करणार नाही. ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सांगू शकतील की त्यांना एकत्र यायचं आहे, नाही यायचं आहे, की काय निर्णय घ्यायचा आहे, तो त्यांचा विषय आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही 3ही जण एकत्र राहावेत ही आमची भूमिका आहे. मी राज ठाकरेंनाही म्हणणार नाही की ते ट्रॅपमध्ये आता गेले. जो तो आपल्या पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी जे काही प्रयत्न करतो त्यातील तो एक भाग असू शकतो. पण महानगरपालिकेच्या निवडणुका नजरेपुढे ठेवून जे काही आखणी प्लॅनिंग देवेंद्रजींनी केली ती एवढी लई भारी आहे, कोल्हापुरी भाषेत सांगायचं झालं तर. त्या लई भारीमध्ये हे हलके पडतील आणि ते भारी होतील, एवढं तुम्हाला सांगतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदीकरता का भांडतायत असा सवाल राज ठाकरेंनी केला. त्याचबरोबर 1ली ते 5वी सक्तीची हिंदी करूनच बघा, दुकानच नाही शाळासुद्धा बंद करेन असा इशारा राज ठाकरेंनी दिला. दरम्यान शाळा कशाला, मदरसे बंद करा, इथं जिहादी घडवले जातात असं मंत्री नितेश राणे म्हणाले. तर राणेंच्या वक्तव्याला संदीप देशपांडेंनी उत्तर दिलं. फडणवीसजी, तुम्ही सांगताय ना की 3री भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार. मी आत्ता आपल्याला सांगतो, महाराष्ट्रात 1ली ते 5वी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा. दुकानं नाहीत, शाळाही बंद करीन. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय. माझं म्हणणं आहे की शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना. बंद करून टाका मदरसे, कारण त्याच्यामध्ये आतंकवादी घडवण्याशिवाय काहीच होत नाही. अहो, बुलढाण्यामध्ये एका मदरस्यामध्ये यमनचे नागरिक लपलेले, यमनचे असंख्य मदरसांमध्ये तिथे जिलेटिनच्या काड्या सापडतात, तलवारी सापडतात. मग हिंदू समाजाच्या मध्ये भांडणं लावण्यापेक्षा, आमच्या शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना. कारण ते आतंकवाद्याचे हड्डे नाहीत, ते शिक्षण कुठे आहे तिथून? सगळं आम्हीच करायचं तर मग सरकारमध्ये बसलेले राणे साहेब काय करणार? पंखा हलवत पडणार का? फक्त त्यांनी करावं ना काम. मदरशाला ग्रँट कोण देत आहे? या मदरशाला ग्रँट कोणी दिली? मोदी सरकारनेच दिली ना. म्हणजे ग्रँट बंद करा. आहे का हिंमत राणेंची तेवढी मोदींना सांगण्याची? हा माझा प्रश्न आहे त्यांना.